बिगिंग विद द नेम ऑफ अल्लाह, अल्लाह के नाम से शुरू जो निहायत रहने वाला मेहरबान है। हमारी बेटी आमिना ने आज स्पर्धा में भाग लिए थे। शास्त्री स्टेडियम में अमीन खान राइटर हमारी बेटी आमिना को लेकर आए थे। सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, तुमच्या गॅलरी समोर टेबल लागलेले आहेत, त्या टेबलवर चित्र गोळा करायचे आहे। चित्रावर तुमचं पूर्ण नाव, शाळेचं नाव, मोबाईल क्रमांक लिहूनच गोळा करायचे आहे। मोबाईल क्रमांक आवश्यक आहे। श्रेयस अंबुलकर आणि हर्षिता साठे हे वेगवेगळे मुलं आहेत, ही सुद्धा दिसत नाहीये। श्रेयस अंबुस्कर खंडेलवाल शाळा आणि हर्षिता साठे। पोरांनी आजूबाजूला जाताना आपल्या आई वडिलांना सांगा, आपण कलर घेण्यासाठी जातो, मैत्रीण दिसली तिला हाय करायला जातो किंवा बोलायला जातो, स्वाभाविक आहे, जवळच असतो, परंतु सांगून जा, कारण पालक आपल्याला शोधतात आहे। श्रेयस अंबुस्कर, हर्षिता साठे आलीये बेटा, आपल्या पप्पांना भेट, तू स्टेजच्या जवळ यायचं आहे। श्रेयस अंबुलकर, श्रेयस अंबुलकर, जिथे कुठे माझा आवाज जात असेल, तू असेल आणि ऐकत असेल तर स्टेजच्या जवळ यायचं आहे। श्रेयस अंबुलकर, सहकार्याची भूमिका इथे ठेवायची आहे। प्रचंड गर्दी आहे, ग्राउंड मोठा आहे, इथेच कुठे आपली पोरं आहे, आपली पालक आहे, फक्त एकमेकांना थोडंसं सांगत चला। श्रेयस अंबुलकर, मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या भव्य रंगभरण स्पर्धेला ग्लोबल गोल्ड टॅलेंट अवॉर्ड घोषित झालेला आहे आणि येत्या 16 तारीखला ती टीम, मुंबईची टीम ती प्रदान करणार आहे भव्य कार्यक्रमामध्ये। त्यानंतर अनुष्का इंगळे पोहोचल्या स्टेज जवळ। अनुष्का इंगळे, जमा करावा जमा कराने के देख लो और प्रमाण पत्र रखने के कल दोबारा मेरा बुलाना है मेरे लेकर आना है बाबू बैग लेकर आना है। हाँ वही उसमें नाम तुम्हारे टीचर के दिखाना है। मृणाली चित्रे ही विद्यार्थिनी जिथं असेल तिने स्टेज जवळ यायचं आहे। तिचे वडील बिगिनिंग विद द नेम ऑफ अल्लाह, अल्लाह के नाम से शुरू जो निहायत रहने वाला मेहरबान है। आज हमारे आमिना फरीन ने स्पर्धा में ड्राइंग के हिस्सा लिया। शास्त्री स्टेडियम में हम आए हुए हैं मिल्लत स्कूल कैंप से। 8वीं क्लास में हमारी बेटी आमिना है। बताओ इधर बताओ, तुम्हारा खड़ा करो। ये ड्राइंग उतारे हमारी बेटी आमिना ने। रहमान खान राइटर के इस वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए। रहमान खान राइटर के चैनल को सब्सक्राइब कीजिए। आपके सपोर्ट की, आपकी प्यार की ज़रूरत है। मैं समझ जाओ मेरा भाई शॉर्टकट में भाई से पूछता हूँ सहभागी झाले आहेत त्यांना विनंती करेन की आपण जी पोस्टर त्या ठिकाणी काढलेले आहेत त्यासोबतच रंगभरणताना ज्या शीट वरती आपल्याला तुमचं नाव लिहायचं आहे त्यासोबतच तुमचा मोबाईल नंबरही त्या ठिकाणी लिहायचा आहे। गेल्या 2-3 दिवसानंतरच या स्पर्धेचं जे बक्षीस वितरण होणार आहे आणि जे विद्यार्थी यामधून विजेते ठरणार आहेत त्यांना तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून सन्मानित केलं जाणार आहे। तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी या सूचनेची नोंद घ्यायची आहे। अनेक जागा या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत ज्या आज बालकांच्या हक्कासंदर्भातलं जनजागृती या ठिकाणी करता आहेत। त्या सगळ्यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानते। त्यानंतर या ठिकाणी जी क्रीडा स्पर्धेचं आयोजन गेलेलं आहे ज्यामध्ये क्रिकेटचं अनावरण देखील या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे। तेव्हा सगळ्यांनी या सगळ्या कार्यक्रमासाठी आपलं सहकार्य द्यायचं आहे अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करते आणि हा कार्यक्रम असाच या ठिकाणी सुरू राहणार आहे। तुमचं एंटरटेनमेंट या ठिकाणी होणार आहे। कृष्णगत महोत्सव 2025 निमित्ताने आज भव्य वॉकेथॉन तसेच रंगभरण स्पर्धेसाठी खास आपल्यामध्ये उपस्थित सर्वांचे लाडके हास्य त्यांचे प्रोबेशनरी आलेले आहेत त्यांच्या पण मी मनापासून धन्यवाद करतो। आणि एक खूप मोठा आपण एक मुद्दा आज घेतलेला आहे
संवेदनशील मुद्दा घेतलेला आहे. यासाठी मी तीक्ष्णगत वेलफेअर सोसायटी आणि खासकर सुगतजी वाघमारे यांचा धन्यवाद करतो. आणि आपण सर्व आज इथे हजर आहात तर त्याबाबत सर्वांचा धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा आदरणीय आरजीजी चांडक सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. धन्यवाद सर. या ठिकाणी आदरणीय अजित सर चांडक सर यांच्यासारखे जर कर्तव्यदक्ष अधिकारी जर लाभले तर निश्चितच या समाजामधले जे अन्याय अत्याचार आहेत ते नक्कीच कमी होतील. या ठिकाणी आराऊ ठोसर यांचे वडील असतील तर त्यांनी लवकरात लवकर स्टेजच्या जवळ यावं. आराऊची तब्येत थोडीशी खराब झालेली आहे, त्याला भेटायचं आहे तुमच्याशी, लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. किंवा बाबासाहेब उटांगळे शाळेतील शिक्षक या ठिकाणी लवकरात लवकर स्टेज जवळ यावं आणि आकाशी सरांशी संपर्क साधावा. यानंतर या ठिकाणी मी मनोगतासाठी आमंत्रित करते आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट संजयजी सेंगर सर, बाल हक्क आयोगाचे माजी सदस्य. आपण आपल्या सर्वांचे आदर्श आपले श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी नमन करतो. आणि तसेच विचार मंचावर असलेले सर्व मान्यवर व सर्व अकोलेकर मित्र हो, मी खूप कमी वेळ घेणारा व्यक्ती आहे. मी शासनाच्या विविध पदावर ज्या वेळेला काम केलेलं आहे, आदरणीय मंचाला मी सांगू इच्छितो की मी महाराष्ट्राच्या ज्याही जिल्ह्यामध्ये गेलो तिथे अभिमानाने आणि जबाबदारीने सांगितलेलं आहे की बालकांसाठी अकोल्याचे सर्व यंत्रणा व सर्व नागरिक खूप संवेदनशील आहेत. आणि हे आम्ही वारंवार पाहत आलेलो आहोत. मंचावर असलेले आमचे नारे साहेब असतील, त्यांनी ज्या प्रकारे शाळेमध्ये बालस्नेहीचा कार्यक्रम चालू केलेला असेल, श्री सुगतजी वाघमारे सर यांच्या अध्यक्षतेखालची तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी असेल, त्यांनी चाइल्ड फ्रेंडली बालकल्याण समिती असेल, किंवा ज्या पॉक्सोमधील व्हिक्टीम महिला आहे त्यांची आयडेंटिटी डिस्क्लोज नाही व्हायला पाहिजे याच्यासाठी महिला रुग्णालयामध्ये चाइल्ड फ्रेंडली रूम बनवलेली आहे. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला चाइल्ड फ्रेंडली आम्ही एकदा केलेलं होतं, परत माननीय SP साहेबांनी सांगितल्यानुसार सूचनेनुसार त्याला परत आम्ही करतो. इथली बालकल्याण समिती असेल, इथली संस्था असेल आणि इथले आपण असाल. आजही जर आपल्या इथे थोड्याही केस होत आहेत तर त्या होणे आपल्याला कमी होणे खूप गरजेचे आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की जिथेही बालक त्रासामध्ये दिसेल आपण 1098 या नंबरला कॉल करा. आपली ओळख गुप्त ठेवली जाते, आपलं नाव कुठे सांगितलं जात नाही. तीक्ष्णगत संस्थेला आपण संपर्क करू शकता. आपण पोलीस यांना 112 या नंबरवर संपर्क करू इच्छिता. तसेच आदरणीय मंचला मी सांगू शकतो की आज आम्ही हा जो कार्यक्रम घेतला आहे तीक्ष्णगत संस्थेने, पुढे आम्ही काय करणार आहोत त्याला थोडक्यात सांगून मी आपली रजा घेतो. हमारे हौसलों की उड़ान अभी बाकी है, हमारे हौसलों की उड़ान अभी बाकी है, हमारे सब्र का इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है हमने मुट्ठी भर जमीन, अभी तो नापी है हमने मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. ये सारा आसमान बच्चों के अधिकार के लिए, हर बच्चे के स्माइल के लिए. हर बच्चा जब तक स्माइल नहीं करेगा, अकोला की सारी यंत्रणा, सारे नागरिक और सारी संस्थाएं और विशेषतः तीक्ष्णगत संस्थाएं हम लोग खामोश नहीं रहेंगे. बहुत बहुत धन्यवाद, मुझे 2 शब्द बोलने का मौका दिया आपने. थैंक यू वेरी मच. थैंक यू. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते आदरणीय मिलिंदजी कांबळे सर, आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. सन्माननीय मिलिंदजी कांबळे पद्मश्री आहेत आणि या भारताची शान आहे. सर, तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटी, त्यानंतर बाल हक्क विभाग, महाराष्ट्र शासन, पोलीस दल आणि अध्यापक संघ या सगळ्यांच्या वतीने आज या ठिकाणी जी ही बाल हक्कासाठी वॉकॅथॉन आयोजित केलेली आहे, या वॉकॅथॉनमध्ये उपस्थित असलेले आपले पोलीस जिल्हा अधीक्षक मिस्टर चांडकजी,
त्याचबरोबर सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलावंत हिरो मिस्टर चौधरी, त्याचबरोबर मिस्टर गौरव मोरे आणि हा सगळा जो कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे हे माझे मित्र सहकारी डॉक्टर सुगत वाघमारेजी आणि तीक्ष्णगत आणि त्यांची सर्व सहकारी मंडळी, सर्वप्रथम मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो, कारण एक मोठ्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण गेले 14, 15, 24 वर्ष या विषयामध्ये काम करता आणि जो अतिशय महत्त्वाचा विषय आहे, जे बालकं आहेत, जे लहान मुलं आहेत, ज्यांना त्यांच्या वेदना व्यक्त करता येत नाहीत, त्यांना कायद्याचं जरी संरक्षण असलं, आता पोलीस काकांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं की गुड टच बॅड टच याच्या संदर्भामध्ये, आणि हे सगळं जरी असलं, कायदा जरी असला तरी जी सिव्हिल सोसायटी आहे, ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, त्या जोपर्यंत ह्या मानवी मूल्यासाठी, सामाजिक परिवर्तनासाठी जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत खरं परिवर्तन हे घडत नाही. मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो, या जगामध्ये परिवर्तनासाठीच्या अनेक लढाया झालेल्या आहेत, रक्तरंजित क्रांत्या झालेल्या आहेत, फ्रेंच क्रांती, रशियन क्रांती अशी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु बिना रक्तरंजित अशा स्वरूपाच्याही ज्या काही क्रांत्या झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये मार्टिन ल्युथर किंग असतील, नेल्सन मंडेला असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी समाज परिवर्तनासाठी, मानवी हक्कासाठी, ह्युमन राईट्स प्रोटेक्शनसाठी ही क्रांती केलेली आहे. आणि ह्या सगळ्यात मोठ्या क्रांत्या यासाठी ठरलेल्या आहेत, कारण समाज जेव्हा जागृत होतो आणि तो जेव्हा रस्त्यावरती उतरतो आणि तो एखाद्या विषयासाठी काम करतो, तर त्यातून एक मोठं परिवर्तन कायद्याच्या जोडीला हे होतं. त्यामुळे सिव्हिल सोसायटीनी पुढे येऊन या महत्त्वाच्या विषयासाठी काम केलं पाहिजे. मी आणखी 1-2 गोष्टी आपल्याला सांगेन की आजचा जो विद्यार्थी आहे, आजचा जो बालक आहे, तो उद्याचा नागरिक नाही आहे. जे आपण नागरिक शास्त्रामध्ये शिकतो, आजचा बालक विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे, तर तसं नाही. आजचा बालक, आजचा विद्यार्थी हा आजचाच नागरिक आहे, कारण नागरिकाप्रमाणेच तुम्हाला सर्व गोष्टीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो, झडपीच्या CEO आहेत, ज्या जिल्हा परिषद शाळा त्यांच्या अंतर्गत येतात, महानगरपालिकेचे अधिकारी, आणि या सगळ्यांसाठी मला एक सूचना अशी करायची आहे की आपण जसं पोलीस रेकॉर्ड असतं आणि त्या पोलीस रेकॉर्डमध्ये छोटे मोठे गुन्हे झाले तरी सगळं त्याचं रेकॉर्ड असतं, तसं मी त्याच्याशी कम्पेअर करत नाही. परंतु आता आपण डिजिटलचा जमाना आहे, माहिती तंत्रज्ञानाचा जमाना आहे. याच्यामध्ये अकोला जिल्ह्यातील सर्व बालकांचं एक डिजिटल रेकॉर्ड जे आहे हे आपणाला करता येईल, जेणेकरून तो जर मुलं इकडून तिकडे शाळेतून ट्रान्सफर झाली, जिल्ह्यातून बदली होऊन गेली, तरी त्यांचं एक अद्ययावत रेकॉर्ड हे आपल्याकडे राहील. त्यामुळे आणि ते झडपीचे CEO असतील, कलेक्टर असतील किंवा माननीय पोलीस अधीक्षक असतील, यांच्याकडे डॅशबोर्डवरती ते उपलब्ध असेल सर्व जिल्ह्याचं रेकॉर्ड, तर त्याचाही एक उपयोग या सगळ्या मुलांचं सुरक्षिततेसाठी, त्यांना ट्रॅकिंग करण्यासाठी त्याचा एक चांगला उपयोग हा होईल, अशा प्रकारची एक मी सूचना करतो. आणि पुनश्च अतिशय चांगला कार्यक्रम आणि हा उपक्रम, हा वॉकेथॉनचा, हा भारतातला नाविन्यपूर्ण आहे, आणि म्हणून मी तुरंत सुगतजींना येण्याचं मान्य केलं आणि अतिशय चांगला कार्यक्रम केल्याबद्दल सर्व समितीचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. विराज रॉय ज्या स्वागत करतोय आणि त्यांना सुद्धा या विचारांच्या समोर जो काही पॅसेज आहे त्या ठिकाणी येण्याची कृपया विनंती. यशदाची जी सगळी काही टीम आहे, मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि मी या ठिकाणी जी मान्यवर मंडळी आपल्या व्यस्ततेच्या शेड्यूलमधून आज फक्त बालकांच्या हक्कांसाठी, बालकांच्या जनजागृतीसाठी या ठिकाणी उपस्थित झाली होती, त्यांच्या स्वागत सोहळ्याकडे या ठिकाणी मी वळते आहे.
ही सगळी मंडळी आज आपल्या वेशभूषेमध्ये महामानवांच्या आलेली आहे आणि त्या सगळ्यांचं कौतुक या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सुरू आहे. मी त्यांच्या शिक्षकांचे पुनश्च एकदा आभार मानते की त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं या विद्यार्थ्यांना संस्कार देऊन आज या वेशभूषेमध्ये आमच्या या रॅलीमध्ये सहभागी केलेला आहे. थँक्यू, धन्यवाद मुलांना. ही सर्व खंडेलवाल कॉन्व्हेंटचे विद्यार्थी आहेत. यानंतर स्वागताच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. LLP कॉन्व्हेंट आणि खंडेलवाल कॉन्व्हेंटचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी मी आपला जास्त वेळ न घेता पाहुण्यांच्या स्वागताकडे या ठिकाणी वळते आहे. तर विचार मंचावर उपस्थित असलेले आदरणीय पद्मश्री मिलिंदजी कांबळे सर, मी यांना कृपया विनंती करेन की आपण या ठिकाणी आपलं स्वागत सर स्वीकारायचं आहे आणि आदरणीय पद्मश्री मिलिंदजी कांबळे यांच्या स्वागताची विनंती करेन. आदरणीय डॉक्टर सुगतजी वाघमारे सर, आपण या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय पद्मश्री मिलिंदजी कांबळे सर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत आहे. आदरणीय पद्मश्री मिलिंदजी कांबळे सर यांचं स्वागत डॉक्टर सुगतजी वाघमारे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. आदरणीय अर्जुनजी चांडक सर, मी आपणास देखील विनंती करेन आपण आमचा एक छोटासा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आदरणीय अर्जुनजी चांडक सर, पोलीस अधीक्षक अकोला, अतिशय कर्तव्यदक्षपणे ज्यांनी या अकोला जिल्ह्याच्या सुरक्षितेची जबाबदारी स्वीकारलेली आहे. म्हणजे ज्या अकोल्याला आज क्राईममध्ये सगळ्यात नंबर 1 वरती समजलं जातं, परंतु हीच गुन्हेगारी कमी करण्याचं काम आदरणीय अजितजी चांडक सर आपल्या कर्तव्य दक्षतेने या ठिकाणी पार पाडत आहेत आणि आज आपल्या या भव्य मोकेतांच्या निमित्तानं या रॅलीमध्ये ते सहभागी झाले होते. मी आदरणीय डॉक्टर सुगतजी वाघमारे सर आपणास विनंती करेल या ठिकाणी आदरणीय पद्मश्री मिलिंदजी कांबळे सर यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय डॉक्टर सुगतजी वाघमारे यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे. मी यानंतर आदरणीय अजितजी चांडक सर आपणास विनंती करेल आपण देखील आदरणीय डॉक्टर सुगतजी वाघमारे यांच्या हस्ते आपला या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. एक शॉल, त्यासोबतच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत, म्हणतात की माणसाच्या एकतेचे मी नवे निशाण आहे. मीच हिंदू, मीच ख्रिश्चन, मीच मुसलमान आहे. पण त्या कल्पात नाही एकट्याचं चालतो मी. सात माझी धर्म माझा, फक्त संविधान आहे. हीच संविधानाची जनजागृती समाजामध्ये झाली पाहिजे. याकरिता एक भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत आपण या ठिकाणी मान्यवरांना भेट देतो आहोत. त्यासोबतच एक सन्मान पत्र आणि एक छोटंसं गिफ्ट या ठिकाणी आपण आदरणीय सरांना दिलेलं आहे. धन्यवाद सर. उर्दू विभागाचे फरियाद सर यांनी स्टेजवर यायचं आहे. यानंतर मी या ठिकाणी आदरणीय अनिता मेश्राम मॅडम आपणास विनंती करेल आपण कृपया या ठिकाणी समोर यायचं आहे. मॅडम आपल्या बिझी शेड्यूलमधून या ठिकाणी आपल्यामध्ये सध्या उपस्थित नाही. सुरुवातीला ते होत्या, मी त्यांचे आभार मानते. आणि यानंतर आदरणीय पोळे साहेब आपणास विनंती करेल आपण देखील आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आदरणीय पोळे साहेब आणि यांच्या स्वागताची मी या ठिकाणी विनंती करेल. कला संस्थापक संघाचे अध्यक्ष संदीपजी शेवलकर सर आपण या ठिकाणी आदरणीय पोळे साहेब यांचा एक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. एक शॉल, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत, त्यासोबतच एक सन्मान चिन्ह आपण त्यांना देऊन या ठिकाणी सन्मानित करतो आहोत. डॉक्टर राम पोळे सर हे संशोधन अधिकारी आहेत. यशवंतराव चव्हाण विकास प्रशिक्षण प्रबोधिनी यशदाचे, पुणे येथून गावाचा शाश्वत विकास, बालक, महिला व सामाजिक संस्थांसाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन अशा विविध प्रकारचे मॉड्यूलचे ते निर्माते आहेत. सन्माननीय डॉक्टर राम पोळे, एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. टाळ्यांचा गजर कमी व्हायला नको. ही सगळी मान्यवर मंडळी आपल्या व्यस्ततेच्या शेड्यूलमधून केवळ जे पालक या देशाचं भवितव्य आहेत त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी या ठिकाणी आलेली आहेत आणि म्हणून त्यांचं स्वागतही तितक्याच ताकदीने या ठिकाणी व्हायला पाहिजे. यानंतरचे आपले सन्माननीय आहेत आदरणीय श्रीमानजी पुसरकर साहेब, मी आपणास विनंती करेल आपण देखील या ठिकाणी समोर यायचं आहे आणि आपल्या स्वागतासाठी या ठिकाणी विनंती
वाघ सर आपणास कला संस्थापक संघाचे सचिव चंद्रकांतजी वाघ सर आपण या ठिकाणी आदरणीय श्रीमान पुसतकर साहेब यांचं या ठिकाणी एक शॉल सन्मान चिन्ह त्यासोबतच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत या ठिकाणी देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. सगळ्यांना विनंती करेल आपण जोरदार टाळ्या या स्वागतासाठी झाल्या पाहिजे या ठिकाणी. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय राजश्री कोलखेडे मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आपणास देखील विनंती करेल आपला सत्कार आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे आणि आपल्या सत्कारासाठी मी या ठिकाणी विनंती करेल आमच्या अजिंक्यतेच्या संयोजिका असलेल्या तनुजा वाघमारे मॅडम आपणास मी विनंती करेल आपण या ठिकाणी आदरणीय राजश्री कोलखेडे मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आदरणीय राजश्री कोलखेडे मॅडम ज्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास विभाग अत्यंत चांगल्या पद्धतीनं अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून महिलांच्या जनजागृतीसाठी होत असतात. आज आपल्याला या वॉकेथॉन निमित्त जुळलेल्या होत्या आणि म्हणून त्यांचा हा छोटासा सत्कार आपण या ठिकाणी करतो आहोत. धन्यवाद मॅडम. यानंतर मी या ठिकाणी विनंती करेल या ठिकाणी कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण असलेले आदरणीय अंकुशजी चौधरी सर विनंती करेल आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे आणि आपल्या सन्मानासाठी मी विनंती करते आदरणीय तीक्ष्णगतजी वाघमारे सर युवा उद्योजक आपणास मी या ठिकाणी विनंती करेल आजच्या या भव्य वॉकेथॉनचं प्रमुख आकर्षण असलेले अभिनेते आदरणीय अंकुशजी चौधरी यांचा सत्कार आपण या ठिकाणी करायचा आहे. एक शॉल त्यासोबतच एक छोटंसं गिफ्ट एक सन्मान चिन्ह आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत देऊन आपण या ठिकाणी आदरणीय अंकुशजी मोरे यांना या ठिकाणी सन्मानित करतो आहोत. जोरदार टाळ्या या ठिकाणी आदरणीय अंकुशजी चौधरी सर यांचं स्वागत या ठिकाणी तीक्ष्णगतजी वाघमारे यांच्या हस्ते सुरू आहे. आपल्या दोघांचं ओसंडून वाहणारं प्रेम आहे सर हे, म्हणून अंकुशजी आणि गौरवजी आपण एकत्रच प्रेमानं आमचा हा स्वागत आणि सत्कार स्वीकारावा हे आमचं प्रेम आहे. जगास जगास जगास. यानंतरचे आपले आजचे या वॉकेथॉनचे दुसरे आकर्षण असणारे आदरणीय गौरवजी मोरे सर अभिनेता महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम यांच्या स्वागतासाठी मी या ठिकाणी विनंती करते युवा उद्योजक आदरणीय तीक्ष्णगतजी वाघमारे सर आपण या ठिकाणी आजच्या या भव्य वॉकेथॉनचं आकर्षण असणारे गौरवजी मोरे यांचं या ठिकाणी शॉल यासोबतच सन्मान चिन्ह आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. आज ज्यांच्या उपस्थितीने थँक्यू व्हेरी मच. यानंतर विनंती करतो मनोजजी अडमाणे सरांना की त्यांनी समोर यावं. आदरणीय सुगतजी वाघमारे सरांना विनंती करतो की श्री मनोजजी अडमाणे सर यांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन स्वागत आणि सत्कार करावा. आदरणीय मनोजजी अदमाणे सर जे की डिक्कीचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. आदरणीय मनोजजी अदमाणे सर मी आपणास विनंती करेल आपण या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आदरणीय मनोजजी अदमाणे सर हे डिक्कीचे महाराष्ट्र चॅप्टरचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्यासोबतच निर्मिक एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे ते चेअरमॅन आहेत. त्यासोबतच MSMPK प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर ते आहेत आणि उद्योग विमान सेवा व उद्योजकतेच्या क्षेत्रात सक्रिय योगदान त्यांचं लाभलेलं आहे. त्यासोबतच दलित उद्योजकतेच्या सक्षमीकरणासाठी डिक्कीच्या माध्यमातून आदरणीय सरांनी उल्लेखनीय असं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आजच्या या भव्य वॉकेथॉन निमित्त ते सुद्धा आपल्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यानिमित्तानेच त्यांचा हा सन्मान आपण या ठिकाणी आदरणीय डॉक्टर सुगतजी वाघमारे यांच्या हस्ते करतो आहोत. धन्यवाद सर. यानंतर अजयजी सेंगर सर यांनी समोर यायचं आहे. मी आदरणीय धार्मिक सरांना विनंती करतो सन्माननीय धार्मिक सरांना की सन्माननीय अजयजी सेंगर सर यांचं स्वागत करावं.
सन्मानाने अजयजी सिंगर यांचं स्वागत करणार आहोत. श्री धार्मिक सर यांना विनंती करतो की त्यांनी हे स्वागत करायचं आहे. सन्मानचिन्ह, शॉल या ठिकाणी या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित असलेले डॉक्टर रामजी पोळे जे संशोधन अधिकारी यशदाचे होते, त्यांच्यासोबत त्यांची टीम या ठिकाणी आलेली आहे. जी यशदाची सगळी टीम आहे, मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विचार मंचावरती आमंत्रित करते. यशदाची जी टीम आजच्या या वॉकेथॉनसाठी या ठिकाणी आपल्यामध्ये सहभागी झाली होती, आपल्यासोबत जुळलेली होती. मी आपल्या सगळ्या टीमला या ठिकाणी विनंती करेल, आपण या ठिकाणी विचार मंचावर यायचं आहे. आदरणीय डॉक्टर राम पोळे सर त्यांच्याविषयी आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं या ठिकाणी यशोदामध्ये ज्यांचं प्रशिक्षण घेतलं जातं असे वर्ग 1 ते सर्व अधिकारी, यामध्ये प्रामुख्याने उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स अशा 22 यंग एन्थुजियास्टिक आणि महाराष्ट्राचं पुढचं भविष्य घडवणाऱ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आपण आमंत्रित केलेलं आहे. मी तीक्ष्णगत संस्थेचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की या अधिकाऱ्यांना या विचार मंचावरती आमंत्रित केलं. धन्यवाद. ही संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या समाजाचं हे प्रतिनिधित्व करणार आहे आपल्या सेवेच्या खान राइटर की इस वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए और रमन खान राइटर के चैनल को सब्सक्राइब कीजिए. आपके सपोर्ट की, आपकी प्यार की जरूरत है. मैं समझ जाऊँ मेरे को सगळी शॉर्टकट मंडळी या ठिकाणी आज भाई से उपस्थित पूछता हूँ, झालेली आहे. भाई से पुन्हा पूछता हूँ. एकदा आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी